नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीचे काही शब्द पाहणार आहोत. हा भाग दुसरा आहे. अवयव पार्ट 2 पाहूयात आपण. याचा अर्थ LIMBS लिम्स म्हणजे अवयव. तर त्याच्यामधला पहिला शब्द पाहूयात इंग्रजीतला. पहिला शब्द आहे याचा LUNGS लंग्स म्हणजे फुफ्फुसे. पुढचा आहे RIB रिब्स म्हणजे बरगडी. कॉर्निया CORNEA कॉर्निया म्हणजे बाहुली, डोळ्यांची बाहुली असा अर्थ होतो याचा. त्याच्यानंतर ARM आर्म म्हणजे बाहू किंवा हाताची जी काही साईडची बाजू असते त्याला बाहू असं म्हणायचं. NAVEL नेव्हल म्हणजे बेंबी. पुढचा शब्द आहे निप्पल NIPPLE निप्पल मीन्स बोंडशी. फर्टेब्रा FERTEBRA फर्टेब्रा म्हणजे मनका. पाठीचा जो आहे त्याचा तो मनका. NAPE नेप मीन्स मनका. दोन्हीचा अर्थ सेम होतो, मनका. त्याच्यानंतर WRIST रिस्ट म्हणजे मनगट, हाताची मनगट. VITALS वायटल्स म्हणजे मर्मस्थाने. पुढे बघा STOOL स्टूल म्हणजे मल. पॅंक्रिया PANCREAS पॅंक्रियाज मीन्स स्वादुपिंड. पुढचे बघा शब्द आपण RECTUM रेक्टम म्हणजे मलमार्ग. थाय THIGH थाय मीन्स मांडी. MOUSTACHE मुस्टॅश मीन्स मिशी. युरिन URINE युरिन मीन्स मूत्र. किडनी KIDNEY किडनी म्हणजे मूत्रपिंड. पुढे बघा ब्लॅडर BLADDER मूत्राशय. FIST फिस्ट मीन्स मूठ. SALIV सलायवा म्हणजे लाळ. ब्रीस्ट BREAST ब्रीस्ट म्हणजे वक्षस्थळ. जॉईंट म्हणजे सांधा. MUSCLE मसल मीन्स स्नायू. GUM गम मीन्स हिरडी. आणि शेवटी DIGESTION डायजेशन म्हणजे पचनक्रिया. तर अशा प्रकारे आपण अवयव किंवा लिम्स इंग्रजीतील शब्द, त्याचे उच्चार आणि त्याचा मराठीत अर्थ पाहिलेला आहे. माझा व्हिडिओ इथे संपलेला आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.